अखेर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा माजली खळबळ. एकनाथ शिंदे दुसऱ्या पक्षांचे ऑपरेशन टायगर करता करता स्वतःच्या पक्षातीलच तब्बल 25 आमदार त्यांच्या संपर्काबाहेर असल्याची महत्त्वाची माहिती आहे आणि त्यामागे देवेंद्र फडणवीस यांचाच हात असल्याची महत्त्वाची बातमी आहे. आता राज्याचं राजकारण नेमकं कोणत्या वळणावर असणार, नेमकं कोणते जे नेते आहेत की ते एकनाथ शिंदे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊ शकतात, आपण सविस्तर बातमी बघूया. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे ते आपण बघूया. गेल्या काही दिवसापासून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या जे राजकीय हार्डवेअर आणि भाजपा शिंदे गटात प्रत्येक ठिकाणी स्थानिक ठिकाणी चालू असलेलं राजकारण, निधी शिंदे गटाला मिळत नाही अशी अनेक नेत्यांनी तक्रार केली होती. त्यामध्येच एकनाथ शिंदे नेहमीच अमित शहा यांच्या भेटीला दिल्लीला जातात, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची राज्यात मुख्यमंत्री म्हणून काहीच किंमत नाही का, असा सुद्धा सवाल आता राजकीय पंडित विचारू लागले आहेत. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकारणात नेमके कोण कोणाचे पक्ष फोडते याकडे लक्ष लागलेलं असताना एकनाथ शिंदे यांना आता जोरदार धक्का बसलेला दिसत आहे. एकमेकांची महत्वाकांक्षा आणि शिंदेंनी राज्याचं नासवलेलं राजकारण बघता आता एकमेकांचेच नेते फोडण्याची स्थिती समोर आली असताना शिंदेंचे तब्बल 25 आमदार एका मोठ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली वेगळी भूमिका घेऊ शकतात. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्येच उपमुख्यमंत्री असलेले शिंदे यांना हटून त्या जागी शिंदे गटातील 25 आमदार घेऊन येणारे उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री पदाची लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपमध्ये बडे जे बाहेरच्या पक्षातील नेत्यांना मोठं केलं जात नाही, त्यामधूनच आता एकनाथ शिंदेंना साईडला करून देवेंद्र फडणवीस आता उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री पदाची लॉटरी लागू शकते. गेल्या काही दिवसापासून भाजप आणि शिंदे गटात काही शक्य नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा राजकीय संघर्ष चालू होता. देवेंद्र फडणवीस यांना वरचढ होणारे एकनाथ शिंदे, तसेच अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचा भाजपमध्ये असलेला वेगळा गट, देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदींच्या गटात आणि एकनाथ शिंदे हे अमित शहांच्या, त्यामुळे राजकारणात मोठा नेहमी राजकीय स्फोट होणारच होता. आणि त्यामध्येच आता एकनाथ शिंदेंचे 25 आमदार घेऊन आपलं जे राज्यातील महाराष्ट्र सरकार आहे ते प्रबळ करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जेव्हा विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळी आपलेच जे काही उमेदवार एकनाथ शिंदे यांच्या तिकिटावर निवडून आले होते, आता ते पुन्हा बोलवण्याची वेळ फडणवीस यांना आलेली आहे. त्यामुळे भविष्य काळात एकनाथ शिंदे यांचा जो काही गट आहे तो सगळाच भाजपमध्ये होऊ शकतो. त्यामुळे भाजप आणि अमित शहा यांनीच निर्माण केलेली एकनाथ शिंदे यांचा गट हा ओरिजिनल शिवसेना नसून ही तर अमित शहा यांची शिवसेना नसून शहासेना आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आजचं राजकारण बघता खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच शोभते आणि एकनाथ शिंदे हे फक्त दिल्लीच्या तालावर अमित शहा यांच्यावरच नाचतात. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटात आता कोण उरतं की नाही याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे. जर हे 25 आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये वेगळा गट निर्माण करून राहिले तर एकनाथ शिंदे यांच्या आमदारांची देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला काहीच गरज लागत नाही. त्यामुळे आता 100% भाजपा असा नरेंद्र मोदींनी जो काही आदेश दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे कामाला लागले असून आपले सहकारी असलेले शिंदे यांच्याच पक्षातील आमदार आपल्याकडे घेऊन आपलं सरकार हे प्रबळ करण्याची योजना फडणवीस यांच्या मनात आहे का, असा सुद्धा सवाल विचारण्यात आला आहे. त्यामुळे जे काही गेल्या काही दिवसापासून उदय सामंत असतील किंवा फडणवीस यांच्या सोबतचे जे काही डावोस दौरे असतील किंवा इतर ठिकाणी शिंदे यांना न बोलवता उदय सामंत यांना बोलून आता दोघांचं आणि त्यासोबत पवार यांचं सरकार स्थापन होणार असल्याची महत्त्वाची माहिती मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जे शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत केलं आता तेच
फडणवीस आणि भाजपा त्यांच्यासोबत करणार आणि गरज सर्व वैद्य मरो अशी स्थिती एकनाथ शिंदे यांच्याबाबत झाल्याची महत्त्वाची माहिती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शिंदेचे अजून किती आमदार फुटतात आणि ते भाजपमध्ये विलीन होतात का याकडे लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, शिंदे यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करावं का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा कमेंट नक्की करा. धन्यवाद.